अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 9 SRPF कॅम्प वडाळी येथे महानगरपालिकेच्या सरकारी दवाखान्यामध्ये सोयी सुविधा करून देण्यात येत आहेत। या बांधकामाचं भूमिपूजन नगरसेविका पंचफुला चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रभाग क्रमांक 9 SRPF कॅम्प वडाळी येथे मनपा अंतर्गत येणाऱ्या सरकारी दवाखान्यात बांधकाम करण्यात येत आहे। या बांधकामाचं भूमिपूजन नगरसेविका पंचफुला चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। नगरसेविकांच्या वॉर्ड विकास स्वेच्छा निधीतून दवाखान्याची रंगरंगोटी, टाइल्स बसवणे, दुरुस्ती हे काम केलं जाणार आहे। दवाखान्यातील फ्लोअरला खड्डे पडल्यामुळे नागरिकांना त्रास होतो, तेव्हा नगरसेविकेने दवाखान्यात येऊन डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली। प्रभाग क्रमांक 9 वडाळी इथे ॲलोपॅथी दवाखाना महानगरपालिके अंतर्गत येतो। मी डॉक्टर विद्या खाडे। या दवाखान्यामध्ये मी जेव्हापासून आली मला 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, परंतु इथे पूर्ण टाइल्सचं काम नव्हतं बरोबर, पूर्ण उखडलेल्या होत्या, रंग नव्हता। तसेच दवाखान्यामध्ये पावसामध्ये खूप गळती लागलेली होती आणि यामुळे आम्हाला रुग्णांची सेवा करणे अत्यंत कठीण होत होते। तर त्यामुळे इथल्या नगरसेविका मॅडम चव्हाण मॅडम आहेत, तर त्यांनी आज इथे दवाखान्याची दुरुस्ती करण्यासाठी उद्घाटन केलेले आहे। यामध्ये दवाखान्यामध्ये टाइल्स खराब झालेली आहे ते दुरुस्ती करून मिळणार आहे, जे आमचं रॅक खराब झालेले आहे ते दुरुस्त करून मिळणार, कलर करून मिळणार आणि जे छप्पर गळतीचं काम आहे, गळत होतं ते सुद्धा दुरुस्त करून मिळणार आहे। तसंच आरोग्य विषयक ट्रीटमेंटमध्ये होणाऱ्या असुविधेबाबत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व नवीन वर्षाच्या विकास कार्याचा शुभारंभ करण्यास सुरुवात केली। SRPF प्रभाग क्रमांक 9 पंचफुला संजय चव्हाण नगरसेविका, या प्रभागाची नगरसेविका आज इथे आपले उद्घाटन करण्यात आले आहे। कारण की 15 वर्षापासून इथे म्हणजे वडाळी मनपाचा दवाखाना इथे काहीच काम सुरुवात झाली नव्हती। इथे जेव्हा रुग्ण यायचे तेव्हा त्यांना गंभीर त्रास व्हायचा। जेव्हा मी इथे आली होती तेव्हा मला खड्डे वगैरे दिसले, त्यामुळे कसं नागरिकांच्या सोयीसाठी आपण इथे आज उद्घाटन घेत आणि उद्यापासून काम सुरू होणार आहे। आपल्या वडाळी प्रभागामध्ये नागरिकांच्या सुविधासाठी हे काम सुरू करणार आणि माझ्या वार्ड विकास स्वच्छ निधीमधून हे काम सुरू करण्यात आले आहे। याच्यामध्ये रंगरंगोटी आणि स्टाईल बसवण्याचं काम सुरू होणार आहे। तरी त्वरित हे काम उद्यापासूनच सुरू होणार आहे नागरिकांच्या सुविधेसाठी। स्थानिक नागरिकांनी दवाखान्यात होणाऱ्या असुविधेबाबत तसंच अन्यही विविध समस्या विदर्भ न्यूजच्या माध्यमातून मांडल्या। येत्या 15 ते 20 वर्षांमध्ये मी अजून सुधारणा पाहिली नाही। हे पहिल्यांदाच आहे की ही नगरसेविका चव्हाण मॅडम येऊन इथे सुधारणा होऊन राहिलेली आहे। त्यांच्या निधीमधून जो काही झालेला आहे त्याच्यामधून सुधारणा होऊन राहिलेली आहे। अजून एक ह्या सुधारण्याच्या व्यतिरिक्त मला माझी यांना विनंती आहे की इथे बाहेर जे मिस्टरांसोबत किंवा मुलांसोबत कोणी जर आले तर यांना इथे बसण्यासाठी काही सुविधा नाही आहे, तर थोडं सेट जर अजून थोडं बाहेर जर वाढवून दिलेलं तर सगळी व्यवस्था व्यवस्थित होईल आणि सगळ्यांना त्रास होणार नाही। कारण उन्हाचे दिवस पण असते तर बाहेर ऊन लागते, आमची छोटी छोटी मुलं पण बाहेर राहते आणि पावसाळ्याचे दिवस असते तर पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी वगैरे अंगावर येते। थोडं सेट वगैरे राहिलं तर थोडं व्यवस्थित होईल, तर ही माझी विनंती। उद्घाटन सोहळ्याला संजय चव्हाण, अभियंता नितीन बोबडे, इंचार्ज डॉक्टर विद्या खाडे, स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती कोवे, स्वास्थ्य निरीक्षक सुमेध मेश्राम, SI रवींद्र पछेल, कॉन्ट्रॅक्टर प्रज्योत वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येनं कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। जितेंद्र कांबळे, विदर्भ न्यूज, अमरावती।